प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन ए 1670, बी 1665, सी 1630, डी 1674. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 1674. 1674 मध्ये शिवाजी महाराजांना अधिकृतपणे राजा म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांना छत्रपती हा किताब मिळाला. याच दिवशी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना जगासमोर दाखवली. प्रश्न क्रमांक 2, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली लढाई कोणती मानली जाते? ऑप्शन ए 1857 चे बंड, बी पानिपतची लढाई, सी जालियनवाला बाग हत्याकांड, डी प्लासीची लढाई. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 1857 चे बंड. 1857 मध्ये भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठं बंड केलं. हेच बंड पुढे भारतीय स्वतंत्र संग्रामाची पहिली लढाई म्हणून ओळखलं जातं, कारण याच वेळी प्रथमच भारताने इंग्रजांविरुद्ध एकत्रितपणे लढा दिला. प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी जवाहरलाल नेहरू, सी सरदार पटेल, डी सुभाषचंद्र बोस. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रश्न क्रमांक 4, अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी केरळ, सी मध्य प्रदेश, डी आंध्र प्रदेश. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए महाराष्ट्र. या लेण्या महाराष्ट्रात आहेत. या खूप प्राचीन बौद्ध गुहा आहेत आणि त्यांच्या सुंदर चित्रकला व शिल्पकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 5, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1750, बी 1770, सी 1771, डी 1761. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 1761. ही लढाई 1761 मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झाली. ही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी आणि निर्णायक लढाई मानली जाते. प्रश्न क्रमांक 6, दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए संभाजी, बी अकबर, सी कुतुबुद्दीन ऐबक, डी औरंगजेब. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबकने 1206 साली दिल्ली सल्तनतची स्थापना केली. तो पूर्वी मोहम्मद घोरीचा सेनापती होता, पण नंतर स्वतःच दिल्लीचा सुलतान बनला. प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सरदार पटेल, सी पंडित नेहरू, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांनी 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. प्रश्न क्रमांक 8, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1757, बी 1761, सी 1747, डी 1775. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 1757. ही लढाई 1757 मध्ये ब्रिटिश आणि सिराज उद्दौलाच्या सैन्यात झाली. या विजयामुळे ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता मजबूत करण्यासाठी सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 9, ताजमहाल कोणी बांधला? ऑप्शन ए मुघल, बी बिरबल, सी औरंगजेब, डी शहाजहान. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी शहाजहान. शहाजहानने आपल्या पत्नी मुमताजच्या आठवणीत ताजमहाल बांधला. हा जगातील सर्वात सुंदर स्मारकांपैकी एक मानला जातो. प्रश्न क्रमांक 10, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? ऑप्शन ए 1930, बी 1917, सी 1919, डी 1915. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी 1919. हे हत्याकांड 23 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे झाले. ब्रिटिश जनरल डायरने निशस्त्र लोकांवर गोळीबार केला, त्यामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले. धन्यवाद.